नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आज आपण देणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरण नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार आहे, याचं वितरण चालू झालेलं आहे आणि आता 8व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायला चालू केलेले आहेत. 4,000 रुपये पडणार आहेत. कशा पद्धतीने हे पैसे टाकले जाणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे पडणार आहेत, कोणता हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहे, काय करायचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व काही पैसे पडणार आहेत, महत्त्वाचे काम सुद्धा करून घ्यायचेत. सर्व काही डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. परंतु आता शेतकऱ्यांना पैसे येण्यासाठी हे काम करायचंय. कोणतं काम करायचंय, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि 8व्या हप्त्याचं वाटप शेतकऱ्यांना नक्की कधी केलं जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ वितरण होणार आहे, याची यादी आलेली आहे आणि तीच यादी आपण पाहणार आहोत. महत्त्वाची असणार आहे कारण मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये अशी घोषणा झालेली आहे की एकत्रितरित्या आता 4,000 रुपये शेतकऱ्यांना वाटले जाणार आहेत. परंतु हे शेतकऱ्यांना पैसे कधी पडणार आहेत, मोठी खुश खबर अखेर आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे. कारण 2 हप्ते आता एकत्रितरित्या वितरण केलं जाणार असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु हे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडणार, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का आणि या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत, हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे पडणार आहेत, अन्यथा तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु 2 हप्ते आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि कधी पडणार आहेत, कारण जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे आणि त्याच यादीप्रमाणे आता पैसे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे आता या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत आणि तुमच्या खात्यात नक्की कधी पैसे पडणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे. काळजी करू नका. तर या दिवशी पैसे पडणार आहेत. कोणता तो दिवस असणार आहे, कोणती ती वेळ असणार आहे, त्या वेळेला तुमच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपये पडल्याचा मेसेज येणार आहे. पहिला मेसेज येणार आहे 2,000 रुपये पडल्याचा, दुसरा मेसेज येणार आहे 2,000 रुपये पडल्याचा आणि हे दोनही मेसेज एकाच वेळी येणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी हे पैसे वितरण होणार आहे आणि एकाच वेळी हे 2,000 आणि हे 2,000 असे 4,000 रुपये जे असणार आहेत ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत. आणि ते मेसेज नक्की कधी पडणार आहेत, तुमच्या जिल्ह्यात मेसेज कधी पडणार आहे, तुमचं यादीमध्ये नाव आहे का, त्याची यादी आलेली आहे. काही जिल्ह्यातील काही तालुक्यांना मागं ठेवण्यात आलं आणि किती तालुक्यांना पुढे घेण्यात आलेलं आहे. प्रथम यादीमध्ये किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत, सर्व काही पाहणार आहोत. तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का, हे कसं चेक करायचं, आपण ते चेक सुद्धा करणार आहोत. त्यामुळे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोनही योजनेचे जे 4,000 रुपये पडणार आहेत, शासनानं महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं आणि काय निर्णय झाला हे सुद्धा आपण पाहत आहोत. कारण दोनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची एकसुराने घोषणा करण्यात आली. या घोषणेमध्ये काय दडलेलं होतं, शेतकऱ्यांना हे पैसे टाकण्याविषयी महत्त्वाची अपडेट दिली. त्या अपडेटमध्ये नेमकं काय आहे आणि तुमच्या जिल्ह्यात हे 4,000 रुपये कधी टाकले जाणार याविषयीच ही अपडेट दडलेली आहे. त्यामुळे या अपडेटमध्ये तुम्हाला पैसे कधी पडणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी खात्यात जमा होणार PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये कधी पडणार आहेत आणि तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार याविषयी आपण अपडेट तर पाहणारच आहोत. परंतु आता शेतकऱ्यांना हे काम सुद्धा करून घ्यायचं सांगितलेलं आहे.
कोणतं काम करून घ्यायचं सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांना काय शासनानं अपडेट दिलेली आहे, महत्त्वाचे 4-5 काम करून घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे पडणार नाहीत आणि ते 4 काम कोणते असणार आहेत, त्या 4 काम केले तरच शेतकऱ्यांना पैसे टाकले जाणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक घडली, त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना हे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना कोणत्या आहेत, तर त्या सूचना आहेत 4 काम करून घेण्याच्या. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता आला असेल, काळजी करण्याची गरज नाही, तो पडला, परंतु आता 22वा हप्ता जो आहे तो पडणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पडणार आहे. परंतु हे हप्ते सुरळीत देण्यात आले, परंतु 2026 चालू आहे आणि 2026 लागता शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत, 4 अटी दिलेल्या आहेत. त्या अटींची पूर्तता आता शेतकऱ्यांना करायला लावणार आहे. त्यामुळे 2026 महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. 2026 जसं लागलंय तसं शेतकऱ्यांना आता शासनानं सूचना केल्या आणि या 4 सूचनाच्या आधारेच आता हे 4,000 रुपये टाकले जाणार आहेत. या सूचना कोणत्या आहेत आणि या सूचनांच्या आधारे आता पैसे वाटप केलं जाणार आहे. महत्त्वाच्या सूचना आहेत, या 4 काम करून घ्यायचेत आणि त्यानंतर 4,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. कोणते त्या सूचना आणि कोणते जिल्हे असणार आहेत, महत्त्वाची अपडेट आहे. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोनही योजनेचे पैसे एकत्रितरित्या येणार आहेत का, सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि याच प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. कारण PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे 2 हप्ते एकत्रित येणार, सर्व चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटत असेल. परंतु आता हे पैसे 4,000 रुपये येणार अशी अफवा तुम्ही पाहत आहात, तर ही अफवा खरी आहे का आणि हे पैसे तुम्हाला पडणार आहेत का? हे 4,000 रुपये नक्की तुमच्या खात्यात येणार आहेत, काळजी करू नका. परंतु हे काम केलं तरच हे पैसे जमा होणार आहेत. कोणतं काम करावे लागणार आहे, काय करावं लागणार आहे, पैसे जमा होण्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे, शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आणि या अपडेटमध्ये नक्की दडलं काय, या 4 अटी कोणत्या आहेत, शासनानं महत्त्वाची जी अपडेट दिली, शेतकऱ्यांना सूचना केल्या आणि त्या विभागाला हे काम करून घ्यायला सांगितलं. ते 4 अटी आहेत. त्या 4 अटींची पूर्तता आता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. परंतु या 4 अटी नेमक्या आहेत काय, हेच महत्त्वाचं आहे आणि तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार, या 4 अटींची पूर्तता केल्यानंतर हे पैसे कधी टाकले जाणार. PM किसान योजनेचा 22वा हप्ता टाकला जाणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकला जाणार. या दोनही हप्त्याचे जर पैसे पाहिजे असतील तर मात्र हे काम करून घ्या. कोणतं काम करायचं आणि कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत, कोणती ती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, याचा GR प्रसिद्ध होणार आहे. याचा GR आला की लगेच तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि तो GR किती तारखेला येणार आहे, किती तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत, महत्त्वाची अपडेट आहे. कारण ही तारीख जी असणार आहे याच तारखेला पैसे पडणार आहेत आणि ऑफिशियली खात्रीशीर गॅरंटेड ओरिजिनल माहिती आल्याशिवाय आपण ती अपडेट देतच नसतो. त्यामुळे तारीख जर आपण घोषित केली तर त्याच दिवशी पैसे येणार, खात्रीशीर सांगतो, त्याच दिवशी पैसे येणार. त्यामुळे ही तारीख महत्त्वाची असणार आहे आणि ती तारीख सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितरित्या जमा केले जाणार, परंतु पैसे येण्यासाठी, पैसे जमा होण्यासाठी, तुमच्या अकाउंटला येण्यासाठी, कारण आता हे DBTच्या माध्यमातून पैसे जमा केले जात असतात आणि DBTच्या माध्यमातून जमा केले जात असल्यामुळे यासाठी महत्त्वाच्या ज्या 4 अटी आहेत, 4 सूचना आहेत, 4 जे काम बंधनकारक केलेले आहेत, ते बंधनकारक केलेले काम तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे आणि ते 4 काम आता आपण पाहणार आहोत. कोणते ते 4 काम करायचे, महत्त्वाचं म्हणजे पहिलं काम करून घ्यायचं सांगितलेलं आहे शासनानं. शेतकऱ्यांना पहिली सूचना जी केली, पहिली अट जी आहे, पहिलं बंधनकारक काम जे आहे ते आहे फार्मर ID कार्ड. जर फार्मर ID कार्ड काढला नसेल तर फार्मर ID कार्ड काढून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड जरा म्हणजे डुप्लिकेट काढलेला होता, पैसे चालू राहावेत म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने काढून घेतला होता, अशा ज्या शेतकऱ्यांना आहे ते फार्मर ID कार्डच्या माध्यमातून हा लाभ वितरण थांबवलेला आहे. त्यामुळे फार्मर ID कार्ड चांगल्या पद्धतीने काढून घ्या, ओरिजिनल काढून घ्या, जे आहे ते त्यामध्ये दाखवा, तरच तुम्हाला हे पैसे वितरण कंटिन्यू चालू राहील, अन्यथा तुम्ही यातून वगळले जाऊ शकतात. दुसरी जी अट सांगितलेली आहे
आधार आणि बँक खातं लिंक डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात. त्यामुळे आधार खाते आणि बँक खाते लिंक असणं गरजेचं आहे, तरच आधार बेसवर तुम्हाला पैसे टाकले जात असतात. तिसरी अट जी सांगितलेली आहे ती महत्त्वाची अट आहे लँड सीडिंग. आणि लँड सीडिंग जर केलं असेल तरच तुम्हाला पैसे पडतील, अन्यथा तुम्हाला पैसे पडणार नाहीत. लँड सीडिंग महत्त्वाचं आहे. आणि चौथी अट सांगितली KYC करून घ्यायची. जर KYC केली तरच हे पैसे सर्व शेतकऱ्यांना पडणार आहेत. त्यामुळे 100% सर्व शेतकऱ्यांनी KYC पहिल्यांदा करून घ्या. KYC जर केली नसेल तर पहिली KYC करून घ्या, तरच पैसे पडणार आहेत, अन्यथा 4,000 रुपयांना तुम्हाला जे आहेत ते पडणार नाहीत. त्यामुळे डेबिटच्या माध्यमातून पैसे टाकले जात असतात आणि या पैशासाठी आता KYC महत्त्वाची ठरणार आहे. KYC केलेल्या शेतकऱ्यांना हे पैसे पडायला चालू होणार आहेत. आणि ते कधी पडणार आहेत महत्त्वाचं आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर करण्यात आला, परंतु त्याची तारीख किती असणार आहे, तो नेमका मिळणार कधी आहे. शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट आली. शासनाकडून मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नेमकं दडलं काय, या बैठकीमध्ये तारीख जाहीर केली का, 2 हप्त्याविषयी चर्चा झाली का, आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीची जी लिस्ट आहे त्याच लिस्टमधील शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरीची जी लिस्ट आहे या शेतकऱ्यांना नक्की पैसे कधी टाकले जाणार याविषयी महत्त्वाची जी अपडेट देण्यात आली ती आता आपण जाणून घेत आहोत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडणार, नमो शेतकरी योजना तारीख जाहीर झाली आणि या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार, परंतु आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी असणार आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत. त्यामध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत का, त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का, हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि तेच आपण चेक करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4,000 रुपये जमा होणार, 100% 4,000 रुपये जमा होणार आहेत. कारण आता 22वा हप्ता सुद्धा टाकला जाणार आहे आणि नमोचा 8वा हप्ता सुद्धा टाकला जाणार आहे. त्यामुळे दोनही हप्त्याचे 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार, काळजी करू नका. परंतु या दिवशी आणि या जिल्ह्यात वाटप होणार आहेत. 20 जिल्ह्यांची यादी जी आहे ती समोर आलेली आहे. 20 जिल्ह्यांची यादी कोणती आहे, 20 जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का आणि तुमच्या खात्यात पैसे येणार का. कारण तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला आपण सांगितलं की हे काम करून घ्या, ते काम केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. परंतु आता जाणून घेऊयात 20 जिल्ह्यांची यादी. 22व्या हप्त्याची सुद्धा तारीख जाहीर झाली, महत्त्वाची अपडेट आली आणि शेतकऱ्यांना आता जे 20 जिल्हे आहेत त्या 20 जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. त्यामुळे आता 20 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत. कोणता जिल्हा असणार आहे तर महत्त्वाचं आहे सातारा आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडे कोल्हापूर, सांगली, इकडे सोलापूर आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, बीड आहे, औरंगाबाद आहे, संभाजीनगर आहे, इकडे अहमदनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि इकडे आहे चंद्रपूर, इकडे आहे गोंदिया, इकडे आहे वर्धा, इकडे आहे गडचिरोली आणि यवतमाळ. अशा प्रकारे 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करायला चालू केलेलं आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 4,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार, परंतु ते आता शेतकऱ्यांना चालू होणार आहेत आणि यामुळेच ही अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो होतो. चला तर महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतली, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत पाहत राहणार आहोत. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.